हॅलो नमस्ते मित्रांनो, मी अभिषेक आणि मी आलो मित्राच्या गोडाऊनला. त्याचे कूलर घेऊन आम्ही साईटवर चाललो. त्याचा मी गोडाऊनला आहे. त्याचा कूलर लोड करून आता मी दिलेत. आता तो गेला साईटवर गोरेगावला. गोडाऊन आहे गोराई बोरिवली वेस्ट. आता मी बोरिवली वेस्टला त्याच्या गोडाऊनला आहे. आता इथून आम्ही निघू दुसऱ्या गोडाऊनला. तिथून फॅन लोड करून डायरेक्ट त्याच साईटवर जायचं आहे. आता आम्ही निघू. आता वाजले किती आहेत? 2 वाजलेत. करेक्ट 2 वाजलेत. करेक्ट 2 वाजलेत. आम्ही आलो इथे 1 वाजता. आम्ही आलो कांदिवली. आम्ही येतो कांदिवलीला आणि गोडाऊनचा गोराईला. तर आता इथून आम्ही जाऊ त्याच्या साईटवर. इथून पंखे वगैरे लोड करून साईटवर लावू. बघू कसे आपण लावतोय पंखे त्याचे साईटवर सेटअप करायचे. आता एक टेम्पो लोड करून गेलाय कूलरचा. आता पंख्याचा लोड करायचा आहे. मालवणी मलाड वेस्ट. आता मी निघू. सो गाईज हे बघू शकता, हे कूलर आहेत जम्बो कूलर. हा एक कूलरचा एवढी हवा आहे ना की एक 20 बाय 20ची रूम पूर्ण चिल्ड होऊन जाईल ह्या कूलरने. हे ते फॅन आहेत, हे असे ठेवले आहेत. हे कूलर आता पावसाचा सीझन आहे म्हणून हे सगळे कूलर आहेत. खूप सारे आहेत. अजून गेलेत, सगळे ऑर्डरला गेलेत. हे बघू शकता जम्बो कूलर केवढे मोठे आहेत. हा माझ्या साईज एवढा कूलर आहे हा जम्बो कूलर. असे खूप सारे कूलर आहेत. हे इथे अजून बाकीचे गेलेत, ऑर्डरला गेलेत खूप सारे. थोडा दाखवतो ऑर्डरवरचे कूलर. हे कूलर आणि हा या कूलरचा ओनर सुनील अशोक ढोकणे. हाच कोणाला कूलर पाहिजे असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन. कोणाला जर कूलर पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा सुनीलला. बघा हे आहे गोखले कॉलेज आणि याच्या बाजूलाच माझ्या मित्राचा गोडाऊन आहे. हे गोखले कॉलेजचा एंट्रन्स आणि इथेच गोराईचा रोड आहे. इथे या काकीकडे वडापाव खायला थांबलोय. मस्त काकी गरमागरम वडे काढतायत. जस्ट काकीने आताच चालू केलं स्टॉल. पहिले गिरायक आम्ही आहे. आता मस्त पैकी 2 वडापाव खाऊ मी कामाला जाऊ. गाईज आम्ही मालवणीला पोहोचलोय फॅन उचलायला गोडाऊनला. तर टेम्पोवाल्याची वाट बघतोय. टेम्पोवाला तिकडे गेलाय साईटवर कूलर सोडायला. कूलर आम्ही आता आधी लोड केले ना 5 कूलर ते सोडायला गेले. आता ते सोडून तो येईल इथे परत फॅन उचलायला गोडाऊनला. गोराईच्या आपल्या गोराईच्या नाही गोराईच्या तिकडेच आम्ही कूलर तिथे लोड केले. आता आम्ही गोरा आपला इथे आहे मालवणी मलाड मारवणी त्या गोडाऊनला आम्ही आता पंखे उचलून साईडवर देऊ. मिस फॅन्स आहेत ते टोटल. ते किती आहेत? ते 10 आहेत. ते 5 कूलर सोडले. आता हे 10 फॅन घेऊन साईडवर सोडणार. तो गाईज बघू शकता हे मिस फॅन सुनील चेक करतोय. टोटल 10 आहेत हे मिस फॅन. हे टोटल 8 आहेत. इथे 2 आतमध्ये आहेत, 4 आतमध्ये आहेत. तर फॅन एक करून चेक करतोय. ऍक्च्युली फॅनची खासियत ही आहे की याच्यामध्ये पाणी असतं, मोटर असते. हे पाणी ह्याच मध्ये पाईप आहेत, त्या पाईपाच्या वरतून जातं आणि ते हा प्रेशर आहे आपला, ते इथून फवारा येतो पाण्याचा फुल चिल्ड. बघू शकता आता दाखवेला. हे बघू शकता पाणी येत आहे फुल. हे असे करून तर पार्टीमध्ये, लग्नामध्ये किंवा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये यूज केले जातात असे फॅन कूलर. जास्त करून हे गरमीच्या सीझन मध्ये यूज होतात. गाईज हे बघू शकता आम्ही पंखे लोड केलेले आहेत 10. हे आम्ही साईडवर चाललोय. टेम्पो पुढे आहे, आम्ही बाईकवर चाललोय कारण टेम्पो तिकडून रिटर्न जाईल. आम्हाला म्हणून आम्ही बाईक घेऊन आलो. आता हे पंखे घेऊन आम्ही चाललोय साईडवर. हाय गाईज वाजल्यात 11 आणि मी जस्ट उठलो आणि मित्र आहे तोच सुनील. इथे आमच्या इथे थोडंसं जंगल आहे, त्याचं जस्ट बसलो होतो.
तर त्याचं पेमेंट कोण करणार? कामाचं आम्ही सगळं सोडून कूलर आणि ते पंखे साईटवर सोडले. ती साईट आय थिंक संपली, पण ते पिकअप करून ते त्यांनी पिकअप केलं त्याच्या माणसांनी. त्याला विचारायला ते फक्त आम्ही फक्त त्याच्याकडून माणसं नव्हती म्हणून आम्ही ते माल तिकडे सोडायला गेलेलो, पंखे आणि कूलर. तर असा होता हा त्याचा ब्लॉग. त्यामध्ये आपण त्याचं सामान त्याच्या गोडांमधून ते लोड केलं आणि तिकडे जाऊन अनलोड केलं. मग दुसऱ्या गोडांमध्ये जाऊन त्याचे पंखे लोड केले आणि तिकडे जाऊन अनलोड केले. तिथे पंखे 10 होते आणि कूलर 5 होते. असे ते त्या साईडवर लागलेले गोरेगावच्या. तिथे काहीतरी होतं त्यांचं इव्हेंट ऑफिस होतं, ते इव्हेंट होतं. तर खूप सारे असे ऑफिस कुठे पण काय पण असतं तर तिथे लागतात. तर तो माझा मित्र तिथे अरेंज करून देतो. आय थिंक त्याचीच आहे सगळं, कूलर पंखे तो सगळ्यांना भाड्याने देतो. तसंच आम्ही केलं. तर ते इव्हेंट संपला, त्याचा माल पण त्याच्या गोडाऊनला परत पोचला. आणि हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी बनवतो आहे. दुसऱ्या म्हणजे 2 दिवसानंतर बनवतो आहे ब्लॉग. याच्यामध्ये आवाज पण आला माझा. सो हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मी नवीन सुरुवात केली आहे, तर प्लीज काहीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. असंच नवीन कंटेंट घेऊन मी येत नाही. असं माझा कंटेंट एकच नाही, माझा खूप सारा कंटेंट आहे. ॲक्च्युली माझा कंटेंट आहे फिटनेसचं, ते अजून माइंडमध्ये आलं नाही. तोपर्यंत मी असे छोटे मोठे व्हिडिओज बनवून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जरूर करा. तसेच मी छोटे मोठे ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येईन. वाकडे तिकडे पण जरा चांगलेच घेऊन येईन. तर प्लीज सपोर्ट. थँक्यू.